आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. औषधी बापाशी काही शिकूक नाही तुका. अगो दुसरा काय काय येता तुका. गाव तरी येता काय. रंग्या मातेरा झाला रे तुझ्या आयुष्याचा. मातेरा झाला. आता माझ्या लक्षात येला की तिळू तुका का नाही स्वीकारला ते. काय झालं माझ्या राणीला? काय रडतेस मग तू? काय नाही. थांब ना, सांग ना मला काय झालं. का आले मी तुमच्या आयुष्यात? मी तुमच्या योग्यतेची नाहीये. ते तुम्हाला शोभत नाही. ते लोतोमा मॅडमला आवडत नाही. खरं तर माझी पात्रताच नाहीये तुमचं नाव लावण्याची. आता पात्रता नाहीये तर मग काय करायचं? तुम्हाला गंमत वाटते ना? खरं सांगू, तुम्हाला ना खूप चांगली बायको मिळायला हवी होती. माझ्याकडे काय ना शिक्षण ना रंगरूप. तुम्ही एवढी मोठी कंपनी सांभाळता, मला त्यातलं काही कळतच नाही, काही येतच नाही. मी तुमच्या कामात तुमची मदत करू शकत नाही. तुमच्या कामाविषयी तुमच्याशी बोलू शकत नाही. तुमच्या कामाचा भार हलका करू शकत नाही. मी ना कोणत्याच गोष्टीत तुमच्यासाठी परिपूर्ण नाहीये. माझा एकशे आपल्याला आयुष्यभरासाठी ना एक जोडीदार हवा असतो आणि त्या जोडीदाराची प्रतिमा आपल्या मनात असते, पण आपण ती स्पष्टपणे नाही बघू शकत. का माहितीये? कारण या समाजाने आपल्या समोर वेगळ्याच प्रतिमा उभ्या केल्यात. म्हणजे अशीच मुलगी हवी आहे, असाच मुलगा हवा आहे, तिने हेच केलं पाहिजे, त्याने तेच केलं पाहिजे. त्यामुळे होतं काय की आपल्या मनात जी व्यक्ती आहे, जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा आपण नाही बघू शकत. पण मी पाहिली आहे सावली, माझ्या मनात कोणाची प्रतिमा आहे माहिती? तुझी. माझ्या मनात माझ्या सावलीची प्रतिमा आहे. खरंच ती तू आहेस. सुरुवातीच्या काळात मी पण नाही ओळखू शकलो. मी पण खूप गैरसमज करून घेतले तुझ्या बाबतीत. सगळ्यांचं ऐकत होतो ना मी, नाही बघू शकलो मी. पण जसं तुला समजून घ्यायचा प्रयत्न केला, तुला ओळखायला लागलो, माझ्या लक्षात आलं की मला हवी असणारी सौंदर्यवती तर तूच आहेस. खरं तर माझं स्वप्न पूर्ण झालंय सावली. माझ्या स्वप्नात जी सुंदर मुलगी होती ना, ती मुलगी आज माझ्यासोबत संसार करतेय. या जगातला सगळ्यात समाधानी माणूस जर कोणी असेल ना तर तो मी आहे. सगळ्यात आनंदी. आणि राहिली गोष्ट आजीची, तर आजीचं ऐकू नको. वय झालंय तिचं, काही बडबडती येते. खरंच हे बघ, आजी ज्या मुलीचं वर्णन करते ना, म्हणजे त्या मुलीने माझ्यासोबत व्यवहारामध्ये लक्ष घातलं पाहिजे होतं. तिला व्यवहार कळायला हवा होता. सगळ्याच गोष्टी म्हणजे ऑफिसमधल्या गोष्टी माझ्याशी बोलायला हव्या होत्या, चर्चा करायला पाहिजे होत्या. जे असेल ते. अशी मुलगी मला नको आहे. जर त्यांना हवी असेल ना तर आजीनेच अशा मुलीसोबत लग्न करावं. मला तर तू हवी आहेस सावली, आणि तू आहेस म्हणून तर तुझ्यासोबत आहे मी. खूप समाधानी मी तुझ्यासोबत हवंय. अजी, अरे मेल्यानो काय ह्या. अरे देवदर्शनात जाऊचा ना, मग त्याच्या आधी ह्या काय नाही. तुम्ही ना मेल्यानो शहरातल्या लोकांनी ना ह्या सगळ्याची वाट लावून टाकलेली आहे संस्कृतीची. अरे पूर्वजांनी ह्याचा काही सगळा करून ठेवलेला. त्यांचं काहीतरी विचार असतात ना त्याच्या मागे. मग हे तुमका कळला नाही. अरे जरा धीर धरा रे मेल्यानो. हा काय करतास या गो? तुमच्यात काय झालेलं नाही ना? नक्की बघा. हा ए रंग्या, जा सोन्याच्या खोलीत जाऊन झोप.
आजी मी कळणार नाही. ठीक आहे. आणि तू गो माझा वांगडा आहे सरजो. आणि त्या ताराक पण बोलून घे. नाटका नको तुमची. आणि खोबरेल तेलाची बाटली घेऊन ये येताना. माथ्यावर जरा तेल घालूचा. हा जा. काय चालला काय हे सगळं. या मेंदळ्यांनी ना सगळ्या संस्कृतीची वाट लावून टाकलेली असं. आता फक्त एकेकांका कसा वटणीवर आणतंय ते. जगदंबा म्हणतात माका. जगदंबा कसा सरळ करतय ना एकेकांका. सुता सारख्या सरळ करतय. हा वेलकम वेलकम. आपण मस्तपैकी 5 स्टार हॉटेलमध्ये हनीमूनला जाणार होतो, पण आता आपण इकडेच आहोत. मरतो इकडेच. अरे हनीमून जरा शांत घे ना. आपण सुटलो त्याचं काही नाही का तुला. लग्न लावणार होती आपलं ती. किती दिवस खोटं बोलावं लागलं असतं माहितीये का तुला. मला तुझं काही ऐकायचं नाही. मी झोपायला चाललोय. गुड नाईट. एक मिनिट थांब. पाय दाबून दे. अरे तुला कळलं नाही का मी काय बोललो. मी झोपायला चाललोय. गुड नाईट. गुड नाईट. आजीला सांगू हनीमूनला जायची इच्छा नाही तुझी म्हणून. लाभतो सरको. केवढ्या मोठ्याने घोरतायत या. कशी झोप लागणार इथे मला. मी इथे झोपा. मीच इथे झोपते. या मी नाही यार. मी नाही. एकतर इतकं मारलंय ना त्यांनी मला. माझं अंग दुखतंय आता. त्या झोप पण येत नाही या भोंग्यामध्ये. सावली तुला गाणं गा. हे बघ सावली, मी तुला ऑर्डर देते असं समज. तू गाणं गा यार. या भोंग्यात थोडा तरी पीस मिळेल. मी गाणं गाऊ. सावली गाणं गा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई